तुम्हाला तुमच्या स्टडी टेबल किंवा ऑफिस टेबलला सुंदर क्रिएटिव्ह थॉटफुल वाइब द्यायची आहे का? तर फक्त कार्डबोर्ड आणि आईस्क्रीम स्टिक वापरून बनवूया एक सुंदर क्राफ्ट. नमस्कार, मी सोनम तुमच्या सर्वांचे माझ्या क्राफ्ट सेक्शनमध्ये स्वागत करते. माझ्या चॅनलला तुम्हाला हिंदी, मराठी आणि कधी इंग्लिशमध्ये सुद्धा व्हिडिओज पाहायला मिळतील. तर सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला छोटा कार्डबोर्ड पीस घ्यायचा आहे. त्याला व्यवस्थित एका कागदावर कट करून घेऊन त्यावर आपल्याला एक शेप ड्रॉ करायचा आहे, जो झरोक्याचा शेप आहे. शेप ड्रॉ करून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि तो शेप आता आपण त्या छोट्या कार्डबोर्ड पीसवर ठेवणार आहोत. पुन्हा एकदा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा कार्डबोर्डला आता व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर दोन्ही कार्डबोर्ड आता व्यवस्थित एकमेकाला चिटकवून घ्यायचे. याच्यामध्ये फेविकॉल वापरायचं नाही आहे, आपल्याला मध्ये गॅप ठेवायचा आहे. तर हा एक फ्रेमला झरोक्याचा एक फील द्यायचा मी प्रयत्न केला आहे. तर या प्रकारे हे सर्व स्टिक करून घेतले. आता आपल्याला कलरिंग करायचं आहे. तर कलरिंगसाठी मी ब्ल्यू कलर वापरला आहे फ्रेमला आणि आतमध्ये आपण ब्राऊन कलर वापरणार आहोत. कलरिंग करताना त्याचा लुक सुंदर येण्यासाठी 2-3 कोट्स कलरचे द्यायचे आहेत. तर पूर्ण कलर झाल्यावर फ्रेम अशी दिसेल. आता नेक्स्ट स्टेजमध्ये आपल्याला बनवायचं आहे स्टँड फ्रेमसाठी. तर ते आईस्क्रीम स्टिकपासून बनवणार आहोत. तर ते तुम्ही बघू शकता की आईस्क्रीम स्टिक्स एकमेकाला स्टिक करून त्याला एक स्टँडचा आकार दिलेला आहे. तर स्टँड उभे करण्यासाठी मी एक पेपर घेतला, त्याला फोल्ड करून बॅक साईडला आणखी एक आईस्क्रीम स्टिक घेऊन त्याला चिटकवलेलं आहे. आता नेक्स्ट प्रोसेसमध्ये फ्रेममध्ये आपल्याला कार्ड इन्सर्ट करायचं. तर ते कार्ड आपण लिहून घेऊया. तर त्यासाठी मी मराठी कोट वापरला आहे, लाभले अमास भाग्य बोलतो मराठी. तर यासाठी मी एक छोटा रंगीत कागद घेतलेला आहे आणि तो कागद त्या चौकोनी झरोक्याच्या आतमध्ये मी टाकलेला आहे. तर हे एक कार्ड तयार केलं आहे. अशा प्रकारे वेगवेगळे कार्ड तयार करून आपण रोज ते बदलू शकतो. तर यामध्ये तुम्ही डायरेक्ट ती जी फ्रेम आहे त्यामध्ये पण लिहू शकता किंवा हे असे कार्ड जर तयार केले तर आपण रोज ते चेंज करू शकतो. तर हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेल की हे कार्ड चेंज कसे करायचे. तुम्हाला वाटेलच की मी मध्ये इंग्लिश शब्द वापरले. शक्य तितकं मराठी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. तर फ्रेम रेडी आहे. आता आपण बघूया की स्टँडवर ठेवून फायनल रिझल्ट कसा दिसेल. फ्रेंड्सला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा ही उत्तम आयडिया आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या टेबलवर किंवा स्टडी टेबलवर ठेवू शकता. तर आता तुम्हाला कार्ड बदलून दाखवते. जस्ट ते ओढायचं आहे आपल्याला आणि दुसरं कार्ड त्या फ्रेममध्ये टाकायचं आहे आणि सेट करायचं व्यवस्थित. तर मी आणखी असे काही छान कोट्स लिहून घेतले आणि त्याचे कार्ड बनवले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही रोज एक नवीन कार्ड तुमच्या टेबलवर बदलू शकता, जेणेकरून पॉझिटिव्ह अँड क्रिएटिव्ह वाइब तयार होईल. व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका क्रिएटिव्ह आणि इझी क्राफ्टसोबत. धन्यवाद.